आम्हाला कोणत्या स्कीम नको सरकारच्या, काही नाही, आम्हाला फक्त आरक्षण लागतं आणि ते पण ओबीसी मधून लागतं। प्रत्येक वेळेस आश्वासन देते आम्हाला ते का आता देऊ मग देऊ, तारीख वाढून देते। आम्हाला लाडकी बहीण नाही लागत, आम्ही फॉर्म नाही भरले, काही नाही, आम्हाला आरक्षण लागत आमच्या लेकराला। आरक्षण पाहिजे ना आम्हाला, जे हक्काचं आहे ते देत नाही, बाकीचं काय काय उपयोग आहे दिवसांनी। आम्हाला लाडकी बहीण लागत नाही, काही नाही। मराठा आरक्षणाचं केंद्र असलेल्या अंतरवाली सराटीमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांचा 42वा वाढदिवस साजरा करण्यात येतोय। त्यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभारला त्या लढ्याला प्रेरित होऊन इथल्या सगळ्या महिला त्यांना पाठिंबा देत आहेत आणि आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या सर्व महिला त्यांना औक्षण करण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, त्यांच्या आयुष्याचा दोर बळकट व्हावी यासाठी इथे आलेले आहेत। आपण त्यांना विचारू शकतो आज काय त्यांच्या भावना आहेत। आज काय भावना आहेत? आज 11 महिने झाले पाटलांच्या उपोषणाला, आज त्यांचा वाढदिवस। सरकारची भूमिका काय असायला पाहिजे? सरकार उपोषण किती दिवस चालू अजून पाटलांचं? सरकारने आता देऊन टाकायला पाहिजे पाटलाला, आता उपोषण करायला नाही लावायला पाहिजे। 11 महिने झाले ते त्यांचं घरदार लेकरं सोडून आमच्यापाशी येतं आणि त्यांच्या तब्येतीची काय आता त्यांना उपोषण करू तब्येत साथ देत नाही। ते प्रत्येक वेळेस आश्वासन देते आम्हाला ते का आता देऊ मग देऊ, तारीख वाढून देते, पण त्यांनी तारीख वाढून द्यायला नाही पाहिजे, आता आरक्षण देऊन टाकायला पाहिजे। 13 जुलैला दिली तर बरं, आरक्षण दिलं तर बरं, नाही तर आम्ही सारे मराठा समाज सारे मुंबईला जाणार आहे डबल। प्रश्न हाच आहे की वारंवार शब्द देत आहेत, वारंवार शब्द पाळला जात नाहीये आणि आता 11 महिने झाले, पुढच्या महिन्यात 1 वर्ष पूर्ण होईल। 1 वर्ष पूर्ण या 1 वर्षात तुमचा त्यांना कसा पाठिंबा आहे आणि याच्या पुढे कसा पाठिंबा आहे? याच्या पुढे तसंच देणार आहे ना, आता इथून मागे दिला तसंच पाठिंबा पुढे देणार आहे। पहिल्यापासून आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही तसंच पाठिंबा देणार। सरकार लाडकी बहीण योजना, आम्हाला लाडकी बहीण नाही लागत, आम्ही फॉर्म नाही भरले, काही नाही, आम्हाला आरक्षण लागत आमच्या लेकराला। पाटील आमच्या लेकरासाठी एवढं करता, मग आम्ही त्यांची साथ देणार आहेत शेवटपर्यंत। लाडकी बहीण 1500 रुपये देते, 50 रुपये रोज पडतोय, काय परवडतोय ते? लाडकी बहीण देते पण कशासाठी देते ते? नुसतं आरक्षण पाहिजे ना आम्हाला, जे हक्काचं आहे ते देत नाही, बाकीचं काय काय उपयोग आहे दिवसांनी? लेकराला आमच्या फी भरायला लागत इतकं। तुम्ही लाडक्या भावाकडे काय मागणी करणार? आम्ही या भावाला, त्या भावाला आरक्षण मागवतो, या भावाला आम्ही आयुष्य मागितलं की त्यांना आयुष्य द्या, त्यांना चांगली प्रकृती त्यांची चांगली राहू द्या। 11 महिन्यापासून तुम्ही हा संघर्ष पाहताय, आज पाटलांचा वाढदिवस आहे, तो साजरा करण्यासाठी तुम्ही इथे आलाय, काय मागितलं तुम्ही? आम्ही या भावाला काय मागू शकतो, कारण हे भाऊ तर आमच्या पूर्ण समाजासाठीच लढतो, मराठा समाजासाठी। आणि जो दुसरा भाऊ आम्हाला लाडकी बहीण योजना देतो ना, त्याला पण आम्ही हेच मागितो का बहिणीला 1,500 देण्यापेक्षा बहिणीला आरक्षण दे, बहिणी खूप खुश होतील तुझ्या। आणि ह्यो सुद्धा भाऊ आमचा तडपणार नाही ना, एकीकडे तडपतो तेव्हा आम्हाला दुसऱ्या तिकडे 1,500 रुपये देतो। काय करायचं आम्हाला 1,500 रुपये घेऊन? आम्हाला कोणत्या स्कीम नको सरकारच्या, काही नाही, आम्हाला फक्त आरक्षण लागतं आणि ते पण ओबीसी मधून लागतं। आणि जे 10% दिलं बोलते ते टिकतं तरी कुठं म्हणा? तुम्ही म्हणता की 10% दिलं आणि 10% दिलं, कोणतं 10% काहीच नाही म्हणा, टिकत नाही। जे देतात ते आमचे पाटील ज्याची मागणी करते त्या पूर्ण मागणी आमच्या पूर्ण करायला पाहिजे सरकारनं, एवढी आम्ही सरकारला अपेक्षा करतो। आणि जे टाईम आम्हाला दिलेला आहे आता डेट वाढून, त्याला पण सरकारनं आम्हाला आता येथून पुढे पाटलावर सुद्धा अशी वेळ येऊन त्याने उपोषण करावं आणि जी तारीख आम्हाला ठरवून दिली आणि त्या तारखेला आम्हाला आरक्षण द्यावा, तेव्हाच आम्ही म्हणू की सरकारनं आम्हाला दिलेला शब्द पाळला म्हणून। आता इथून मागं तर त्यानं आम्हाला जेवढे शब्द दिले त्यातला एक सुद्धा त्यानं पाळला नाही, एवढी सरकारला अपेक्षा आमची। तुम्ही 11 महिन्यापासून इथे आहात, इथे पाहताय तुम्ही सगळा संघर्ष, काय आजची भावना आहे तुमची? आजची भावना एकच आहे आमची, सरकार आम्हाला एक भाऊ दुखी करतो आणि एक भाऊ सुखी म्हणतो, तसं आम्हाला चालत नाही। एक भाऊ आम्हाला, दोन्ही भाऊ सारखे लागत आहे, त्याच्यामुळे हे बी भाऊ सुखी पाहिजे आणि सरकार बी सुखी पाहिजे। त्याच्यामुळे त्यानं आमचं जे आरक्षण मागितलेलं आहे ते त्यानं आम्हाला देऊन टाका। तुम्ही काय सांगणार? तुम्ही 11 महिन्यापासून संघर्ष पाहतायत, आज वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही इथे सगळे आलेले आहेत, काय मागणार तुम्ही? देवाकडे काय मागणार आज? देवाकडे काय मागत होता? आमच्या पाटलाला चांगलं आयुष्य द्यावा, चांगलं हे करा, आणि सरकारने आम्हाला आरक्षण द्यायला पाहिजे। आता इकडे लाडकी बहीण योजना आणते, आम्हाला लाडकी बहीण लागत नाही, काही नाही, आम्हाला एवढे एक एकर वावर आहे, आमचे लहान मुलं येत, हे यांना शिक्षणासाठी पैसे लागते, मग एवढं सरकारने आम्हाला आरक्षण द्यायलाच पाहिजे। आज जरांगेंच्या वाढदिवसासाठी इथे महिला आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी शुभेच्छा घेऊन आलेल्या आहेत आणि त्यांचं पण म्हणणं हेच आहे की एकीकडे सरकार लाडकी बहीणसारखी योजना आणत आहे, तर यावेळेस या लाडक्या भावाकडे सुद्धा सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि मराठ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या तत्पर मान्य केल्या पाहिजे। वेळ न वाढवता आता हा निर्णय घेतला पाहिजे आणि या भावाचं आयुष्य देखील वाढवलं पाहिजे। आनंद सळी, लोकमत.com, जालना।